सर्वात महत्त्वाचं, माझं नाव कल्पना इनामदार आणि ह्या अगोदर 2018लाही अंजली दमानियाविषयी कोर्टात केसेस वगैरे झाल्या होत्या। हे अगोदरही पत्रकार परिषद झाली होती। 2018ला अन्नाच्या आंदोलनामध्ये ज्यावेळेला तिने माझ्यावर आरोप लावले आणि आरोप हे लावले की माझ्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे, अजून काही वेगवेगळे आरोप लावले होते। तर त्या आरोपाला धरून मी तिच्यावरती बेलापूर कोर्टामध्ये क्रिमिनल केस फाईल केलेली आहे। त्या केसला आज 9वं वर्ष चालू झालेलं आहे। त्या 9 वर्षामध्ये तिला अनेक वेळेला समन्स आले। आत्ता तिने कुठेतरी या 1.5-2 महिन्यामध्ये बेल घेतलेली आहे। हायकोर्टामध्ये पण मी डिफेमेशन तिच्यावरती फाईल केलेलं आहे। पण ह्या 9 वर्षामध्ये ज्या वेळेला तिने 2018ला पत्रकारांच्या समोर बोलणं केलं होतं की ह्या कल्पना इनामदारचे मी 3 दिवसात पेपर तुमच्या समोर आणेन, आज 9 वर्ष झाले ती माझे काही पेपर आणू शकली नाही। कारण हायकोर्टाने तिला पण आणि मला पण दोघींनी एकमेकांबद्दल काही बोलायचं नाही असं म्हटलं होतं। पण आज तरीही मी हे बोलणं करते, कारण आता हा विषय माझा वेगळा आहे, तो विषय माझा वेगळा होता। हा विषय असा आहे, गेल्या 9 वर्षामध्ये अंजली दमानिया आज जो CDR प्रकरण काढलं, कारण का CDR प्रकरण निघालं म्हणून मी आज तुमच्यासमोर उभी आहे। CDR प्रकरण विषयी मला तिच्याबद्दल बोलायचं आहे। गेले 9 वर्षामध्ये ती दर 1-1.5 वर्षामध्ये माझ्या अशा लोकांना कॉन्टॅक्ट करते आणि माझ्या संदर्भामध्ये माहिती गोळा करते की हिच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, मग हिचे बँक अकाउंट किती आहे, जे विश्वस्त आहेत, जे माझे समथिंग जे ओळखीचे आहेत, जे मोठ्या पदावर बसलेले आहेत, त्यांची मी नावं तुमच्यासमोर सांगू शकत नाही आत्ता। ही गोष्ट गेल्या 4-5 वर्षापासून होते, पण माझ्याकडे काही एव्हिडन्स नव्हता। त्यावेळेला माझा भाऊ पण एक शासकीय पोलीसमध्ये आहे, त्याने ही गोष्ट मला त्याच वेळेला मला सांगितलं होतं की तिने कुठून तरी तुझा CDR काढला असेल आणि CDRच्या माध्यमातून ती कॉन्टॅक्ट करते। तुम्ही एक गोष्ट बोलणं करते की आज माझा मामा आणि माझ्या मामाचा मुलगा तो आज उच्च पदावर आहे, ते तिला माहीत नव्हतं आणि नेमकं तिने त्याला कॉल केला। ही गोष्ट आहे 3-3.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आणि की बाबा मला थोडी माहिती पाहिजे होती कल्पना इनामदारबाबत। आता तुम्ही हा विचार करा की तो मनुष्य माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तिला कसं माहिती? माझे जे लोकांना जवळ 17-18 लोकांना तिने कॉल केले, ते 17-18 लोक ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते तिला कसं माहिती? आणि तिला त्या दरम्यान तिने त्यांचे फोन काढून तिने त्या लोकांना कशी काय ती कॉल करून विचारू शकते? आज जे CDR प्रकरण जे तुम्ही बोलताय, ती बोलणं करते की मला कोणीतरी XYZ डिटेक्टिव्हने मला CDR दिला आणि मग तो CDR तो माझ्या मोबाईलमध्ये त्याने मला मेसेज केला, मेसेज करून त्याने सांगितलं की मी तुम्हाला फोन करू का? मग ती त्याच्यावर फोनवरती बोलणं केलं आणि फोनवरती नंतर त्याने तिला CDR पाठवला। मला हे म्हणायचं आहे की तिला XYZ व्यक्तीने जो CDR दिलेला आहे, बरोबर आहे, CDR देणं हा पण कायद्याने गुन्हा आहे आणि CDR पब्लिश शो करणं हा पण कायद्याने गुन्हा आहे। आज मला खरात प्रकरणामध्ये बगल द्यायची नाही आहे किंवा खरात प्रकरणाबद्दल काही बोलायचं नाही आहे, कारण का हा माझा विषय वेगळा आहे। त्या विषयाबद्दलच मी तुम्हाला फक्त बोलणं करते। जी आज अंजली दमानिया ही आज जी सगळ्यांना सांगते की मी सत्यवान आहे, तिने कोणत्या डिटेक्टिव्हने दिले CDR? त्याचं नाव सांगावं, त्या डिटेक्टिव्हला बाहेर आणावं। कोणत्या डिटेक्टिव्हने तिला CDR दिले? वरती ती हेही बोलते की त्याने मला कॉल केला, तो कॉल कोणता आहे? पोलिसांना दे तू। आज माननीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की बाबा आम्ही याची चौकशी करू। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। माझं माननीय मुख्यमंत्र्यांना एकच आहे की बाबा त्याच्यावरती तुम्ही FIR दाखल करा। FIR दाखल केल्याशिवाय तो तुम्ही चौकशी नाही करू शकत। ही अंजली दमानिया अनेक लोकांचे CDR काढते, हे मी तुम्हाला ठामपणे सांगते, कारण का ही गोष्ट माझ्याबाबत घडलेली आहे आणि मी आज तक्रार पोलिसात दिलेली आहे। मी एक बाहेर होते 10 दिवस लेटर हे बघा, मी आज आहे ना पोलिसामध्ये तिची तक्रार दाखल केलेली आहे, कारण तुम्ही कोणत्याही प्रायव्हेट व्यक्तीचे CDR काढून तुम्ही त्याची माहिती गोळा करू शकत नाही।
गेले 4 वर्षापूर्वी मला कोणाचा तरी कॉल आला होता. माझ्याकडे काही एव्हिडन्स नव्हते, त्याच्यामुळे मी काही समोर बोलू शकत नव्हती. 4 वर्षापूर्वी कॉल आला होता की मॅडम तुमचे सगळे डिटेल ह्या मॅडम सगळ्यांकडून जाऊन काढतायत. माझ्याकडे आहेच काय काढायला. माझं राहतं घर आहे आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. अंजली दमानिया मॅम, मी तुम्हाला पत्रकारांच्या समोर सांगते, तुम्ही जे CDR माझे काढता, माझी माहिती काढता, तुम्हाला काहीही मिळणार नाही त्याच्यामधून. कारण का माझ्याकडे कोणत्याही नेत्यांची प्रॉपर्टी नाही आहे, नेत्यांचा पैसा नाही, नेत्यांचे संबंधही नाही. त्याच्यामुळे तुम्ही माझे जी चौकशी करताय CDRच्या मार्फत ती बंद करा. कारण तुम्ही कोणाकोणाला कॉल केलेले आहेत त्याचे डिटेल माझ्याकडे आहेत. तुम्ही कोणाकोणाशी काय काय बोललेला तेही माझ्याकडे डिटेल आहेत. 3 फोनवरती तिचे स्वतःचे फोन न करता तिने दुसऱ्या फोनवरनं फोन करून ती स्वतः बोललेली आहे आणि 6 फोनवरती ती स्वतः डायरेक्ट बोललेली आहे. मग हे माझे नंबर तिच्याकडे गेले कसे? कोणत्या व्यक्तीकडनं काढता त्याचं नावही मला माहीत पडलेलं आहे. ज्या वेळेला मला पोलीस माहितीसाठी बोलवतील त्यावेळेला त्या पोलिसांची पण डिटेल मी माहिती देईन त्यांच्याकडे. तुम्हाला CDR कोण पुरवतं, माहिती कोण पुरवतं, हे सगळं मला माहिती आहे. आज तुम्ही CDR काढून, आज CDRमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोललेला असतो, दुसरा व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीशी बोललेला असतो. आज ज्या मॅडमकडे जे पेपर येतात ना ते फक्त CDRच्या माध्यमातून येतात. ते लिंक जोडतात की 2 माणसं कोणाला बोलले, मग तो माणूस कोणाला बोलला, मग हा जो माणूस बोललेला आहे ह्याची डिटेल काढा, हा काय ह्याच्या काय कंपनी आहेत, मग ह्या माणसाच्या ह्या कंपन्यांमध्ये काय संबंध आहेत, हे अशा कड्या जोडवतात. पुरावे माझ्या लोकांना त्यांनी कॉल केलेले आहेत. हे बघा, मी तेच तुम्हाला सांगते, हे आज नाही ती कॉल करत आहे, गेले 8 वर्षापासून कॉल करते. कारण का तिला कोर्टामध्ये एक सिंगल पेपर माझ्याबद्दल मिळाला नाही तिला सादर करायला. ज्या वेळेला तिने पत्रकारांच्या समोर 2018ला सांगितलं होतं या कल्पना इनामदार मॅडमचे मी पेपर 3 दिवसात शो करेन, ती आज गेले 9 वर्ष झाले ती पेपर शो करू शकली नाही. आज माझे पेपर तिला मिळत नाहीये म्हणून ती माझा शोध अनेकांना कॉल करून काढते. अनेकांना हे कॉल तिच्याकडे येतात कसे, माझ्या संबंधित लोकांचे तिच्याकडे कॉल जातात कसे जातात. आज मी त्यांचे नावं तुमच्या समोर शो यासाठी करत नाहीत कारण का ते उच्च पदावर बसलेले लोक आहेत. आज माझा भाऊ उच्च पदावर बसलेला आहे, मामाचा मुलगा आहे, आज मी त्याचं नाव नाही घेऊ शकत, पण तिने कोणत्या टायमाला कॉल केलेले आहेत, कोणत्या टायमाला बोलणं केलेलं आहे तो टाईमही मला माहिती आहे. त्याच्यामुळे पोलिसांचं काम आहे की बाबा तिच्यावरती FIR दाखल करून त्याची चौकशी करणं, तिच्यावरती FIR दाखवून तिची चौकशी करणं. याच्याबाबत जर तुम्हाला काय मला विचारायचं तर तुम्ही विचारू शकता. हां, ज्या वेळेला मी अण्णांच्या आंदोलनामध्ये होते 2018ला, तिकडे 2018ला तिथे स्टेजवरती होते, तर स्टेजवरती होते तिथे आंदोलनामध्येच तिने पत्रकारांच्या समोर सांगायला लागली की ह्या मॅडमचे ह्या नेत्यांबरोबर संबंध आहेत, ह्या मॅडमकडे ह्या नेत्यांचे पैसे आहेत, ह्या भुजबळ साहेबांकडे ती काम करते, अमुक करते तमुक करते. अरे मग तू डिटेल का नाही आणली गेल्या 9 वर्षामध्ये? एक तर सिंगल डिटेल आणावी. एवढे जेव्हा तिने माझ्यावरती 2018ला आरोप लावले ना, आज ते 18ला आरोप लावलेले आज झाले किती बघा. मी कोर्टात 2018ला केस टाकलेली आहे, फौजदारीची पण केस टाकलेली आहे आणि हायकोर्टात पण केस टाकलेली आहे. मग 9 वर्ष झाले, 9 वर्षामध्ये तिने एक सिंगल पेपर का नाही कोर्टाला सादर केला? तिने आजपर्यंत तिने ते बेलापूर कोर्टामध्ये आत्ता बेल घेतली ना, दीड महिन्यापूर्वी तिने बेल घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुमच्या व्हॉट्सअपवरती केसचे नंबर पण टाकेल. तिने बेल कधी घेतली बघा. तिला आत्तापर्यंत 9 ते 10 समन्स गेले, पण मी ते समन्स शो नाही केले कारण मला पब्लिसिटी करायची नव्हती. कार्यकर्ते नाही कार्यकर्ते 2018ला कार्यकर्ते, सामाजिक काम करते. हां, त्यांचं असं बघा, मी तुम्हाला नाही 2018ला ज्यावेळेला अण्णा आंदोलन करत होते तिथे, त्यावेळेला जे केजरीवाल वगैरे ते लोक नव्हते. 2018च्या आंदोलनामध्ये एक 4-5 लोक होते, त्याच्यामध्ये अजून एकावरती पण तिने आरोप केला.
मला हे म्हणायचं आहे की ज्यावेळेला आंदोलन करतोय आपण, त्या आंदोलनामध्ये ज्यावेळेला ती आरोप लावते, ती प्रेस घेते आणि ती बोलते की माझ्याकडे पूर्ण डेटा आहे कल्पना इनामदारचा. कुठे गेला डेटा? तो शो कर पत्रकारांच्या समोर. तिने आजपर्यंत कोर्टात नाही शो करू शकलेली आहे. ज्या वेळेला तिने प्रेस घेतली, तुम्ही पाहिजे असं तर पाठीमागे जावं, 2018ला तिने प्रेस घेतल्या होत्या. त्यावेळेला तिने सांगितलं होतं की म्हणजे 3 दिवसामध्ये मी कल्पना इनामदार मॅडमचे भ्रष्टाचाराचे पेपर काढतो. कल्पना इनामदार का नेता नाही आहे ना? कल्पना इनामदार कुठे जॉब करत नाही आहेत. कल्पना इनामदार कोणत्या नेत्यांकडे काम करत नाही आहेत. कल्पना इनामदार मॅडमकडे येतील कुठून पैसे? माझ्याकडे पैसा येणार तो फक्त वडिलोपार्जित पैसा आहे. तो माझ्या वडिलां तिचा उद्देश जेवढं मी समजते तेवढं सांगते, कारण त्यावेळेला आंदोलन सरकारच्या विरोधात होतं. त्याच्यामुळे मला असं स्पेसिफिक म्हणायचं नाही आहे की बाबा तिने मला का टार्गेट केलं, कारण तिने मला का टार्गेट केलं याचं उत्तर तीच देऊ शकते, कारण त्यावेळेला सरकारच्या विरोधात आंदोलन चालू होतं. नाही, पण मी सरकारबद्दल काही बोललेच नाही. माझा हे बघा, आता FIR होईल की नाही माहीत नाही मला, पण मी ह्या संदर्भामध्ये जर माझा FIR जर झाला नाही तर मी हायकोर्टामध्ये कमीत कमी PL तरी टाकेन. आणि कारण हे लावेन, कारण का तिने आत्तापर्यंत आज नाही आहे, गेले जवळजवळ 7-8 वर्ष झाले ती चौकशी करते. का चौकशी करते? कारण तिला माहिती आहे माझ्या केसमध्ये ती जेलमध्ये जाऊ शकते. जेव्हा तिने माझ्यावर आरोप लावलेले आहेत, कारण तिच्याकडे आरोप लावलेले आहेत, त्याचे कोणतेही पेपर तिच्याकडे नाही आहेत. तुम्ही बिना पेपर देता कोणाला आरोप नाही लावू शकत. आज मी बाहेर का आली? कारण का तिच्याकडे CDR निघाला म्हणून मी बाहेर आले. माझ्याकडे एव्हिडन्स नव्हता की तिच्या विरोधात मला बोलायला. ती जे म्हणते, हां बोला. हां, हो, त्यांना एक पोलीसमध्ये अधिकारी पुरवतात ही सगळी माहिती. त्यांचं नावही मला माहिती आहे, पण मी त्यांचं नाव आता का घेत नाही, कारण माझ्याकडे प्रॉपर एव्हिडन्स नाही आहे. पोलिसातले अधिकारी आहेत ते त्यांना पूर्णपणे माहिती पुरवतात. आज ते CDR काढतात म्हणून त्यांना माहिती मिळते. मला हे म्हणायचं आहे, आज तिने एवढ्या चॅनलला बोलणं केलेलं आहे की नाही, मला डिटेक्टिव्हने माहिती दिली, बरोबर आहे. मग त्या डिटेक्टिव्हचं ती नाव का सांगत नाही आहे? तिने नाव शो करावं डिटेक्टिव्हचं. त्या डिटेक्टिव्हचं नाव शो करावं. तिला कुठून मिळाले, कसे मिळाले, कधी मिळाले, हे तिने त्या डिटेक्टिव्हला घेऊन प्रेस घ्यावी की बाबा ह्यानी मला पेपर दिले म्हणून शो करावं तिने. ती डिटेक्टिव्हचं नाव का घेत नाही? हेरवी तर सगळ्यांची नावं घेते, मग डिटेक्टिव्हचं नाव का घेत नाही ती? मॅडम, त्यांनी माझ्या लोकांना फोन केलेले आहेत, डिटेक्टिव्हला फोन नाही केलेला आहे. डिटेक्टिव्ह ऐका हां 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 हे मॅडम, त्या स्वतः ओपनली बोललेल्या आहेत की मला डिटेक्टिव्हने माहिती दिली, बरोबर आहे. आज जे शासकीय अधिकारी आहेत, ही गोष्ट मला फक्त माहीत पडलेली आहे, माझ्याकडे एव्हिडन्स नाही आहे. तिच्याकडे एव्हिडन्स आहे. एव्हिडन्स काय आहे तिच्याकडे? तिने मोबाईलवरती तिने असं म्हणाले की माझं मोबाईलवरती बोलणं झालं, मग त्याने फटफट मला PDF पाठवल्या, मग मी त्या डाउनलोड केल्या, नंतर मी XYZ ॲपमध्ये गेले, मग त्याला मी व्हेरीफाय केल्या. हे तिच्याकडे एव्हिडन्स आहे, माझ्याकडे एव्हिडन्स नाही आहे. ती मान्य करते, ती माझ्याकडे एव्हिडन्स नाही आहे मॅडम. हां, अहो पण मॅडम, प्रसार माध्यमांच्या समोर बोललात ना तुम्ही. मला काय म्हणायचं आहे, ही गोष्ट प्रायव्हेट आहे की नाही सांगा. भले बघा, मला काय म्हणायचं आहे, तो तिने CDR कोणाचाही काढू, बरोबर आहे. आज तिने CDR शो का केला? कारण तिला माहिती आहे की बाबा जो व्यक्ती जेलमध्ये गेलेला आहे तो काय माझ्यावर केस करू शकत नाही. नॉर्मली कसं आहे की ज्याचा CDR काढतात त्याला अधिकार असतो तिच्यावरती केस करण्याकरता, बाकीचे लोक करू शकत नाहीत. आज माझी माहिती ती गोळा करते ना, मला माहिती आहे ना माझी माहिती कोणाकोणाकडे तिने गोळा केलेली आहे. 100% काढलेला आहे CDR. तिने CDR काढलेला आहे. ती माहिती तिला माहिती आहे ना ती कोणाकोणाशी बोलणं केलेलं आहे ती. आणि तिने 1 to 1 स्वतःशी बोलणं केलेलं आहे, समोरच्या व्यक्तीने तिचा रेकॉर्ड पण केलेला आहे.
फक्त आमच्याकडे एव्हिडन्स का नाही आहेत की आम्ही कोणत्या ह्याच्यावरती प्रेस घेणार, आणि जे लोकांना तिने म्हणजे फोन केलेले आहेत ते शासकीय पदावरती आहेत. हां हां हे बघा, तिच्यावरती FIR दाखल करण्याकरता तर हे मी सांगणारच आहे, आणि आम्ही पोलिसांमध्ये पत्रही दिलेलं आहे, तिच्यावरती FIR दाखल झालाच पाहिजे. अहो तिने जर डिसाईड केलं की बाबा मी ह्याची माहिती काढेन त्याची माहिती काढेन, काढावी, खुशाल काढावी, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तिने अशा लोकांच्या मागे लागू नये की त्याच्या पाठीमागे कोणताही हात नाही आहे. विनाकारण कोणालाही बदनाम करणं हे योग्य नाही आहे. आज 2018ला तिने माझ्या माध्यमातून कोणतं आंदोलन बदनाम करण्याची सुपारी घेतली होती हे तिला तर चांगलं माहिती आहे, हे तिला चांगलं माहिती आहे, आणि तिच्यावरती FIR झाला पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना पण बोलणं करेन, तसंही मुख्यमंत्र्यांनी म्हणलेलं आहे की बाबा मी चौकशी करेन. आज जर पर्सनल डेटा लीक होतोय तर आम्ही सेफ कशी आहोत? हो, याचिका दाखल करणार, कोर्टामध्ये याचिका दाखल करणार. नाही, तिच्याकडे काहीच पुरावे नाही. कसं आहे माहिती आहे का, तिच्याकडे अहो माझ्याकडे माणसं आहेत, ती कोणत्या टायमाला कॉल केलेले आहेत ते डिटेल आहेत माझ्याकडे. हे मी पोलिसातच देऊ शकते जेव्हा पोलिसांनी FIR घेतला तर. जर पोलिसांनी FIR नाही घेतला तर मी कोणाला दाखवणार सांगा मला तुम्ही? ह्या गोष्टी मी सार्वजनिक शो नाही करू शकत, मी ते पोलिसांना देऊ शकते. मी काय ते नाही CDRच्या माध्यमातून सर केस अशी आहे की मी तिच्यावरती क्रिमिनल गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी हायकोर्टामध्ये डिफेमेशन फाईल केलेलं आहे. आता काय झालेलं आहे की तिने खूप मोठ्या मोठ्या बढाया तर मारल्या 2018ला की मी हिचे एवढे पेपर काढेन, मी तिचे तेवढे पेपर काढेन, पण गेल्या 9 वर्षात ती एकही पेपर सादर करू शकली नाही कोर्टामध्ये. तुम्ही विचार करा, तिने 7 ते 8 वर्षानंतर आत्ता बेल घेतलेली आहे. तिच्यावरती कमीत कमी 8 ते 9 समन्स काढलेले आहेत आम्ही, आणि तिचं आत्ता अटक वॉरंट काढलं त्यावेळेला तिने बेल घेतलेली आहे, आत्ता 1.5 महिन्यापूर्वी बेलापूर कोर्टामध्ये. नाही, ती फक्त माहिती गोळा करते. या मॅडमकडे ह्यांची प्रॉपर्टी कुठे आहे, ह्यांचे बँक अकाउंट काय आहे, त्यांचे नातेसंबंध काय आहेत, ह्यांचे कोणाकोणाकडे किती काय आहे, हे सगळं डिटेल काढते ती. हे आज विषय काढण्याचा CDRचा तिच्याकडे तिने CDRची विषय काढला ना, म्हणून मी आज बाहेर येण्याचं कारण काय की ती जे म्हणते की तिला कोणीतरी दिलेलं आहे ती साफ खोटं बोलते. त्यावेळेला मी अण्णांच्या आंदोलनामध्ये स्टेजचा खर्च केला होता, स्टेजचा खर्च मी केला होता. मग हिच्याकडे पैसे कुठून आले, मग हिने काय केले, मग म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य की बाबा हिच्याकडे पैसे आले कुठून तेवढे. हां, त्या तिथे आल्या होत्या मुंबईवरून, आम्ही तिथेच होतो 10-12 दिवस. मी एक कार्यकर्ती आहे त्यांची. हां, अहो तिने आत्ता तिने अटक वॉरंट घेतल्यानंतर तिने आत्ता कुठे बेल घेतलेली आहे, अजून केस चालू नाही झालेली आहे. तिने पेपर सादर करावे ना कोर्टाला. तिला पेपर सादर करता येत नाही म्हणून ती माझी माहिती गोळा करते. तुमच्या माध्यमातून मी अंजली दमाणे या मॅडमला सांगते, मॅडम माहिती गोळा करणं बंद करा. माझ्याकडे काही नाही आहे, माझं घर सोडलं तर जे पण काही प्रॉपर्टी आहे ती फक्त वडिलोपार्जित आहे, आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरती माझं घर चालतं. मी जे पण काय करते ते वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा पैसा खर्च करते, कोणत्या नेत्यांचा पैसा माझ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे ज्या तुम्ही माझ्या लोकांना कॉल करता ते कॉल करणं बंद करा. ठीक आहे, अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. FIR तिच्यावरती तर आम्ही घेणारच, मी पोलिसांमध्ये पण जाणार, आणि तिच्यावरती FIR झालाच पाहिजे, कारण असे तर कोणी पण CDR कोणाचाही काढेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.